पण इन केस जर एटीकेटी आलेच तर त्याला कसं अप्रोच करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी सेकंड सेमिस्टरला? फर्स्ट सेमिस्टरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी ट्रान्झिशन फेज असते किंवा सिलेबस टीचिंगचं जे स्पीड आहे ते थोडंसं फास्टमध्ये होतं. M2चं जे मार्किंग सिस्टम आहे ते फर्स्ट सेमिस्टर सारखंच आहे की चेंज होतं सेकंड सेमिस्टर? नाही, जर तुम्ही असं म्हणला की पहिले 2 चॅप्टर मी करत नाही, तिसरा चॅप्टर करतो, सर तर ही गोष्ट जमणार नाहीये. तर माझं म्हणणं आहे पास होण्याचं विचार तुम्ही क्रायटेरिया तर 100 आउट ऑफ किती मार्क्स लागेल आपल्याला? जर तुम्ही कम्प्युटरचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला थोडंसं ग्राफिक्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यापैकी असे कोणते चॅप्टर्स आहेत जे फॉर शुअर करायलाच पाहिजे विद्यार्थ्यांनी किंवा जे पासिंगमध्ये त्यांना मदत करतात? तर जर तुम्ही सिव्हिल असाल, मेकॅनिकल असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन्स आहे किंवा अजून भरपूर मोशनचे रिलेटेड कन्सेप्ट आहेत. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक सेकंड सेमिस्टरबद्दल आणि याबद्दल डिस्कस करण्यासाठी आपल्यासोबत आहे वैभव शिंदे सर, ज्यांच्यासोबत आपण ऑलरेडी एक पॉडकास्ट शूट केला होता आणि ज्याच्यावर तुमचा खूप छान रिस्पॉन्स आला, कमेंट्स खूप छान आल्या होत्या. अँड थँक्यू सो मच फॉर सच अ पॉझिटिव्ह फीडबॅक आणि आम्हालाही छान वाटलं की तुम्हाला त्याच्यातून मदत मिळाली. तर आपण सुरू करूया, पण त्या अगोदर वैभव शिंदे सर तुम्हाला एक छोटंसं इंट्रोडक्शन देईल त्यांचं. नमस्कार, मी वैभव शिंदे, डायरेक्टर रॉयल अकॅडमी ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग कराड, जिथे आपण डिप्लोमासाठी जे क्लासेस घेतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी वेल नोन असेल कारण सूरज सरांसोबतच एक आधी पॉडकास्ट शूट केलेला आहे. ओके, ग्रेट. सो बघा मित्रांनो, मी थोडंसं कॉन्टेक्स्ट सांगून देतो पॉडकास्टबद्दलचा. या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करूया की सेकंड सेमिस्टर जे तुमचं पॉलिटेक्निकचं आहे त्यामध्ये जसं ब्रँचेस वाईज सब्जेक्ट्स थोडे वेगळे असतात, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. मार्किंग सिस्टीम काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा आपला जो M2 एक सब्जेक्ट असतो जो मेजॉरिटी ऑफ विद्यार्थ्यांना थोडा टफ जातो, त्याबद्दल आपण अजून डिटेलमध्ये डिस्कस करूया. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा. तर चला सुरुवात करूया छान पॉडकास्टला. सो वैभव शिंदे सर, ऑफकोर्स आपण सेकंड सेमिस्टरबद्दल डिस्कस करूया, पण त्या अगोदर मला तुम्हाला विचारायचं की फर्स्ट सेमिस्टरमध्ये काही विद्यार्थ्यांना शॉक लागतो, लाईक त्यांचा जो रिझल्ट असतो किंवा पेपर मनासारखा जात नाही, बॅकलॉगसुद्धा येण्याची पॉसिबिलिटी असते. याचे मेन काय कारण असू शकतात? सूरज सर, तसं बघायला गेलं तर फर्स्ट सेमिस्टरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी ट्रान्झिशन फेज असते. म्हणजे ते त्यांच्या घरून बाहेर हॉस्टेलला राहण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी नवीन टीचर्स असतात किंवा त्यांचा जो सिलेबस आहे तो जास्त डीपमध्ये होतो किंवा सिलेबस टीचिंगचं जे स्पीड आहे ते थोडंसं फास्टमध्ये होतं. त्यामुळे थोडंसं या गोष्टी होतात. सर्वांसाठी या गोष्टी नॉर्मल आहेत आणि त्याच्यातूनच आपल्याला थोडंसं सुधारायचं आहे. ओके. आणि इन केस आपण असं म्हणू सगळ्यांचाच रिझल्ट चांगला लागायला पाहिजे, पण इन केस जर एटीकेटी आलेच तर त्याला कसं अप्रोच करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी सेकंड सेमिस्टरला? कारण निगेटिव्हिटी येऊन जातं, आईवडिलांनी एवढा खर्च करून बाहेर पाठवलेला आहे, आईवडिलांना पण वाटते 10वीत तर 90 किंवा 85% मिळाले आणि अचानक मुलगा बिघडला तर नाही. तर अशा वेळेस पॅरेंट्सला किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगणार? सर, एटीकेटी म्हणजे एक फेल्युअर नाही आहे, ते एक आपण त्याला लर्निंग म्हणू शकतो. ठीक आहे, ज्या चुका झालेल्या आहेत त्या आपण सुधारू शकतो. सपोज काही जे वातावरण आहे नवीन, जे आता कॉलेजमध्ये नवीन वातावरण असतील, नवीन टीचर आहे, त्यामुळे थोड्याशा गोष्टी होऊ शकतात किंवा जो सिलेबससाठीचा जो टाइम आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे की 3 महिन्यामध्ये सेमिस्टर संपलेला आहे. त्याच्यामध्ये दिवाळी आला, दसरा आला, भरपूर सण वगैरे आलेत. त्यामुळे एटीकेटी जरी लागली तरी पण आता नवीन फ्रेश माइंडसेट घेऊन आपण दुसऱ्या सेमिस्टरला चालू करू शकतो आणि हाच पॉईंट आहे सर. ओके, ग्रेट. बरोबर आहे, कारण इन केस एटीकेटी पण आले तर तुमच्याकडे सेकंड चान्स आहेच. येस, फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट जसं तुम्ही बोलले ना, मी पण स्वतः इमॅजिन करू शकतो. जेव्हा पॉलिटेक्निकला मी 10th नंतर गेलो होतो तर भरपूरशी निगेटिव्हिटी येते. तुम्ही पहिल्यांदा घराच्या बाहेर गेलेले असतात आणि तुम्ही कोप अप नाही करू शकत त्या ॲटमॉस्फिअर सोबत. म्हणून भरपूरसे असे विद्यार्थी ज्यांना 10thला चांगले पर्सेंटेज मिळते आणि पॉलीला 65 किंवा 70% सुद्धा मिळतात. सो इट्स ओके, तुम्ही कमबॅक करू शकतात. तर आता आपण डिस्कस करूया फर्स्टली M2 बद्दल. तर मला सांगा, आपण बेसिक पासून स्टार्ट करूया. M2चं जे मार्किंग सिस्टम आहे ते फर्स्ट सेमिस्टर सारखंच आहे की चेंज होतं सेकंड सेमिस्टर? नाही, जे आपण फर्स्ट सेमिस्टरला मार्किंग सिस्टम जे डिस्कस केलं होतं की लाईक की युनिट टेस्ट 1 असणार आहे, युनिट टेस्ट 2 असणार आहे, 30 मार्क्स आणि त्यानंतर जो तुमचा 70 मार्क्सचा पेपर असणार आहे, UT1 आणि UT2 त्याचं ॲव्हरेज काढलं जाईल. 30 मार्क्सपैकी 25, 29, 30 जे असतील आणि जो दुसरा पेपर असेल तो 70 आणि टोटल तुमचा 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. असं 30 + 70. ओके. सो माझं म्हणणं आहे पास होण्याचा विचार तुम्ही क्रायटेरिया तर 100 आउट ऑफ किती मार्क्स लागेल आपल्याला? 40 मार्क्स. जसं आपण लास्ट टाइम बोललो होतो पॉडकास्टमध्ये की आपल्याला पासिंगसाठी 40 मार्क्स पाहिजे असणार आहेत. ओके, मग UT मध्ये 30 आहे, 30 आउट ऑफ 30 गेलेले आहे कॉलेजकडनं आणि थेरीमध्ये 10 मार्क्स जरी मिळाले तरी पास होईल. पास असणार आहे. म्हणजे एवढं काही टफ कंबाईन पासिंग आहे सर. कंबाईन पासिंग आहे, चांगली गोष्ट. आमच्या वेळेस तसं नव्हतं. 100 आउट ऑफ तुम्हाला 40च्या वर घ्यावं लागेल तेव्हाच पासिंग राहायचं. सो चांगलं आहे मित्रांनो, तुम्हाला UTच्या मार्क्सच्या बेसिसवर पण तुम्ही पास होऊ शकता. आता मला तुम्ही सांगाल की सिलेबस काय मेजरली M2 मध्ये कोणते चॅप्टर्स आहेत, जसं मार्किंग सिस्टम वगैरे काय असू शकतं? जर आपण बघायला गेलो M2
तर त्याच्यामध्ये पहिला जो चॅप्टर तुमचा असणार आहे तो इनडेफिनाइट इंटिग्रेशन असेल, दुसरा चॅप्टर आहे तो तुमचा डेफिनाइट इंटिग्रेशन आहे, तिसरा चॅप्टर आहे तो तुमचा डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे, त्यानंतर जो चौथा चॅप्टर असेल तो न्यूमेरिकल मेथड्स आहे आणि जो पाचवा असणार आहे तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असणार आहे. प्रत्येक चॅप्टरसाठी एक मार्क्स ठरलेले आहेत. पहिला चॅप्टर असेल तो 20 मार्क्स आहे, नंतर 12 मार्क्स असे मार्किंग सिस्टम त्याचे आहे. ओके. आणि सर समजा असं असतं ना की आता समजा 5 किंवा 6 चॅप्टर असेल, त्याच्यापैकी असे कोणते चॅप्टर्स आहेत जे फॉर शुअर करायलाच पाहिजे विद्यार्थ्यांनी किंवा जे पासिंगमध्ये त्यांना मदत कराल? सर आपण जर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलंय तर फक्त पासिंगचा विचार नाही केला पाहिजे, कारण की आपण एक गोष्ट प्रॅक्टिकल ओरिएंटेड आपण शिकतोय, बरोबर, त्यामुळं जर आपल्याला अभ्यास करायचा तर 100 आउट ऑफ 100 पण मार्क पाडू शकतो. ओके. मग व्हाय आपण का असं म्हणतोय की मला फक्त पासच व्हायचंय, कारण की टाइम तर सगळ्यांना सोबत तेवढा सेम टाइम असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त पासिंगचा विचार न करता आपण 100 आउट ऑफ 100 मार्क्स कसे पडतील, 70 आउट ऑफ 70 मार्क्स कसे पडतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामधून जर तुम्ही मला विचारलं तर मी आवर्जून एक गोष्ट मेन्शन करेल की जो तुमचा पहिला चॅप्टर आहे तो इनडेफिनाइट इंटिग्रेशन, जर तुम्हाला तो चॅप्टर क्लिअर झाला तरच तुम्हाला डेफिनाइट इंटिग्रेशन क्लिअर होणार आहे. जर तुम्हाला तो चॅप्टर आला तरच तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन येणार आहे. जर तुम्ही असं म्हणला की पहिले 2 चॅप्टर मी करत नाही, तिसरा चॅप्टर करतो सर, तर ही गोष्ट जमणार नाहीये. तुम्ही असं म्हणलात की पहिला चॅप्टर करतो मी पहिला चॅप्टर मला येत नाहीये आणि मी दुसरा चॅप्टर करतो, तर तो अभ्यास करताना अवघड जाणार आहे, कारण की प्रत्येक चॅप्टर हा एकमेकाला इंटरलिंक आहे सर. ओके. Yes. म्हणजे को रिलेटेड आहे. Yes, तुम्ही जर पहिला चॅप्टर करणार नाही तर सेकंड येणार नाही, थर्ड नाही करणार तर फोर्थ येणार नाही. बट कुठेतरी विद्यार्थ्यांचं होतं म्हणजे विद्यार्थी स्किपवर जातात. तर मला असं वाटत आहे जसं तुम्ही सांगत आहे की M2 मध्ये स्किप करून समोर जाण्याचं काही ऑप्शन नाहीये, स्किप नाही करता येईल. त्याच्यामध्ये पण तुम्ही जर विचारलं मला की फक्त पासिंग करायचंच आहे आणि जर का 2-3 पहिले चॅप्टर आहेत ते जमतच नाहीयेत, तर मी थोडंसं तरीही सांगतो तुम्हाला, जो 4 नंबरचा जो 4th नंबर चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जो चॅप्टर आहे तो मेन म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 नंबरचा, आणि जो 4 नंबरचा आहे तो न्यूमेरिकल मेथड्स. हे 2 चॅप्टर एक सुवर्ण संधी म्हणू शकतो की ज्यांना पासिंग करायचं आहे त्यांच्यासाठी हे 2 वरदान म्हणू शकता तुम्ही. नाही, मी पासिंग याच्यासाठी विचारत आहे ना, म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये कसं होतं पॉलीमध्ये पण की सेमिस्टर जसं स्टार्ट होते असं वाटतं यावेळेस तर मीच टॉपर आहे. ओके. आणि एक्झाम येता 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 काय होतं की पासिंग कसं निघणार हे बघतात ते. इव्हन युट्यूबवर पण पहिला क्वेश्चन असते हाऊ टू पास इन M2 असं होईल. तर म्हणून मी थोडं विचारून घेतलं सेफर साईडसाठी. चला काही अडचण नाही. आणि सोबतच मला सांगा सर की M2 म्हणजे टफ का बरं जातो विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांची काय अप्रोच वगैरे चुकीची असतं का? M2 सर तसं बघायला गेलं तर खूप इझी आहे, पण त्यासाठी तुमचा अप्रोच नीट असणं महत्वाचं आहे. आता त्यासाठी काय तुम्ही कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं आहे. मग कन्सेप्ट मध्ये काय आहे की बाबा नक्की आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन शिकतोय, पण ते का शिकतोय, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे, त्याचे फॉर्म्युलेज कसे आहेत. बऱ्याच विद्यार्थी फॉर्म्युलेज पाठ करत नाहीयेत, किंवा काही जण आहेत ते विद्यार्थी फॉर्म्युलेज पाठ करतात पण ते रट्टा मारतात. रट्टा आपला आपण जे बोलतो ते रट्टा मारतात की ठीक आहे घेतलं आणि पाठ करत बसलं, पण सर फक्त फॉर्म्युलेज करून उपयोग नाहीये. त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट ही येणं महत्वाचं आहे, आणि त्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल आणि त्याला फॉर्म्युलेची साथ असेल तर तुम्हाला M2 एकदम सोपा जाणार आहे. ओके. आणि अजून एक गोष्ट सर की आमच्या वेळेस M2 असो थोडेफार ना ब्रँच वाईज सब्जेक्ट जे चॅप्टर्स असायचे ते वेगळे राहायचे. मेकॅनिकल सिव्हिल सेम राहायचं, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचं सेम राहायचं, ITCSचा मॅथ थोडा इझी राहायचा. तर आता सगळ्यांना सेम आहे सरसकट की अजून पण असंच आहे? सर अगोदर आपण बोललो होतो की आय स्कीम होती आणि आता जी स्कीम आहे ती के स्कीम आहे. तर के स्कीम मध्ये जो तुमचा मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर आहे, प्रत्येक ट्रेडसाठी जो सिलेबस आहे तो पूर्णपणे सेम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे बोललात अगोदर जे होतं तर मेकॅनिकल सिव्हिलसाठी थोडेसे वेगळ्या चॅप्टर्स होते त्यांच्या कोर ब्रँचनुसार, पण आता सर्वांसाठी सेम सिलेबस असणार आहे. आणि अजून एक गोष्ट आहे सर की मॅथमॅटिक्स जो आहे तो फक्त M1 आणि M2 म्हणजे 2च सेमिस्टर आहे पॉलीला. तर भरपूरदा विद्यार्थ्यांचा माइंडसेट होतो की मॅथ एवढा महत्त्वाचा नसेल म्हणून M1 M2 फक्त 2च सेमिस्टर आहे. पण मला इथं विचारायचं आहे तुम्हाला की प्रॅक्टिकली म्हणा किंवा अजून पुढे पण सेकंड इयर थर्ड इयरमध्ये M2चे M1चे कन्सेप्ट युजफुल आहे की नाही? सर जर तुम्ही कम्प्युटरचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला थोडंसं ग्राफिक्स आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये अजून तुम्हाला लॉजिक जे डेव्हलप होतं ते तुमचं मॅथ्समुळे होतंय. तसंच जर तुम्ही सिव्हिल असाल, मेकॅनिकल असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन्स आहे किंवा अजून भरपूर मोशनचे कन्सेप्ट आहेत, किंवा तुम्हाला स्ट्रेस काढायचा आहे, स्ट्रेन काढायचे आहे, हे तुम्हाला तुमच्या मेकॅनिक्स मध्ये काढायचं किंवा सॉम आहे त्याच्या पुढच्या सब्जेक्ट मध्ये काढायचं आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला अगेन डिफरन्शियल इक्वेशन यूज करायचं आहे. डिफरन्शियल इक्वेशनचं कुठून आलं? मॅथ्स मधून. त्यामुळे मॅथ्स जो आहे M1 आणि M2 आहे तो बेस आहे, पक्का पाया आहे. तो जर तुम्ही नीट केला तर तुमचे पुढचे जे ब्रँचेस असणार आहेत, ब्रँचेस नाही
पुढचे जे तुमचे टर्म्स असणार ते तुमचे चांगले जाणार आहेत. आणि अगदी बरोबर, कारण ना गेटची एक्झाम होते इंजिनिअरिंग नंतर, त्याच्यामध्ये पण मॅथला वेटेज खूप छान असतं आणि जर तुम्ही मॅथ पण चांगलं केलं आणि बाकी काही कोर सब्जेक्ट्स करून गेले तर तुम्ही गेट आरामशी क्वालिफाय होऊ शकता. हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे. शुअर. आणि सगळ्यात महत्वाचं जर आता हे तर आपण M2 बद्दल बोललेलोच आहे, आता थोडं आपण ब्रँच वाईज डिस्कस करूया. तर ब्रँच वाईज सब्जेक्ट्स कसे असतात? आता जसं आपण बघितलं की फर्स्ट सेमिस्टर मध्ये सर सर्व ट्रेडसाठी ब्रँचसाठी जे सब्जेक्ट होते ते सेम होते. तुमचा BMS असेल, सायन्स असेल, ते सर्वांना कम्युनिकेशन स्किल असेल. पण आता M2 हा जो सब्जेक्ट आहे तो सर्वांना कॉमन असणार आहे सर्व ट्रेडसाठी, किंवा जो तुमचा प्रोफेशनल कम्युनिकेशन असेल तो सर्व ट्रेडसाठी असणार, तो सेम असणार आहे. पण आता तुम्ही जर मेकॅनिकल ट्रेडचा असाल किंवा जर तुम्ही सिव्हिल ट्रेडचा असाल तर तुम्हाला जो एक सब्जेक्ट येतो तो मेकॅनिक्स, तो कम्प्युटरवाल्यांना नाही आहे. जर तुम्ही कम्प्युटर ट्रेडला असाल तर तुम्हाला जो एक सब्जेक्ट येतो तो म्हणजे C लँग्वेज आहे, HTML आहे, CSS आहे, किंवा जर तुम्ही इलेक्ट्रिकल असाल, इन्स्टॉल असाल तर तुमच्या ट्रेड वाईज आता जे अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असेल किंवा सर्किट रिलेटेड सब्जेक्ट असतील, म्हणजे आता तुम्ही तुमच्या ट्रेड नुसार तुम्हाला सब्जेक्ट हळूहळू यायला चालू होणार आहे. ओके, बढिया. म्हणजे आता सेकंड सेमिस्टरला जसं मेकॅनिकल सिव्हिलला मेकॅनिक्स, ITCSला त्यांचे प्रोग्रामिंग किंवा कोडिंगचे सब्जेक्ट C लँग्वेज वगैरे, आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांना अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅट्रॉनिक्स सारखे सब्जेक्ट येऊ शकतात. आणि सोबतच सर आता जसं आपला फर्स्ट सेमिस्टरला 2च सब्जेक्ट थेरी होतात, एक कम्युनिकेशन स्किल आणि एक मॅथ्स. तर आता आपल्या सेकंड सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट थेरी होतात मेजरली? आता ते अगेन त्यांच्या ट्रेडवरती डिपेंड असणार आहे. आता सपोज कम्प्युटरवाले असतील तर त्यांना M2 असणार आहे, C लँग्वेज असणार आहे. त्याच्यामध्ये पण जो C लँग्वेज आहे तो त्यांना थेरी प्लस प्रॅक्टिकल असणार आहेत. म्हणजे असेही थोडेसे सब्जेक्ट होतील, थेरी असणार आहेत, प्रॅक्टिकल असणार आहे. मग C लँग्वेजचं अगेन जे प्रॅक्टिकल असेल ते एक्सटर्नल असणार आहे. आता पहिल्या सेमिस्टरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलं असेल की जे सर्व प्रॅक्टिकल त्यांचे होते ते इंटरनल होते. इंटरनल म्हणजे ते त्यांची कॉलेजची फॅकल्टी कंडक्ट करते. पण आता सेकंड सेमिस्टरमध्ये जो तुमचा C लँग्वेज असेल तर ती जे प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे ती कंडक्ट करण्यासाठी बाहेरच्या कॉलेजची फॅकल्टी येते सर. असं आहे, असं राहणार आहे. तर म्हणजे थोडं विद्यार्थ्यांना चांगलं प्रिपेअर करून राहावं लागणार जेव्हा वायवा वगैरे होतो, कारण एक्सटर्नल आल्यानंतर ते प्रश्न विचारतात आणि ते मार्क्स टाकतात आणि तेच मार्क्स मग पुढे पाठवल्या जातात. मग तुम्ही MSBTचे स्टुडंट असो, ऑटोनॉमसचे असो किंवा कोणत्या पण कॉलेजचे, प्रायव्हेट और गव्हर्नमेंट. आता आपण डिस्कस केलं M2 बद्दल केलेलं आहे, देन सेमिस्टर वाईज आपण सब्जेक्ट्स बद्दल पण डिस्कस केलं. तुमचे काय टिप्स राहणार विद्यार्थ्यांना की त्यांनी सेकंड सेमिस्टरला कशा प्रकारे अप्रोच करायला पाहिजे, कशा प्रकारे एक चांगला स्कोअर करायला पाहिजे? कारण फर्स्ट इयर फाउंडेशन आहे, देन आता सेकंड इयरपासनं फॉर शुअर त्यांना त्यांच्या ब्रँचचे अजून डिटेल सब्जेक्ट्स त्यांना चालू होईल, स्कोरिंग पण करायचं आहे, मग नंतर गॅदरिंग, सगळ्या बाकीच्या गोष्टी येतात. तर तुमचा काय टिप्स राहणार सेकंड सेमिस्टरला घेऊन? पहिल्या सेमिस्टरचं सर झालेलं आहे, त्यामुळे आता बऱ्यापैकी आपल्याला सिलेबस माहीत आहे, सब्जेक्ट्स माहीत आहेत, आपले कॉलेजचे टीचर्स माहीत आहेत, एन्व्हायरमेंट माहीत आहे. तर आता आपल्याला स्टडीवरती फोकस करणं महत्त्वाचं आहे. ओके, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आता सेकंड सेमिस्टर म्हणजे एक आपण याला फ्रेश स्टार्ट म्हणू शकतो. जरी तुमच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये काही चुका झाल्या असतील तरी पण आता एक नव्यानं सुरुवात करण्यासाठी एक रिस्टार्ट बटन आपण सेकंड सेमिस्टरला नक्की फॉर शुअर म्हणू शकतो. आणि मग त्यानुसार आपले जे सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टचा अभ्यास करूयात. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तुमचे जे रायटिंग असेल, मॅन्युअल्स असतील वगैरे, ते टाइम टू टाइम कम्प्लीट करूयात. आपले जे टीचर्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये चांगलं राहूयात. त्यांच्यासोबत बोलणं वगैरे असेल ते आपण नीट ठेवूयात, कारण की त्यांच्या हातामध्ये पण मार्क्स आहेत, शेवटी ते आपले गुरु आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत पंगा घेऊन काही सुद्धा उपयोग नाहीये सर. राईट. आणि हे तर महत्त्वाचं आहेच. आता जसं तुम्ही M2 किंवा M1 शिकवतात आणि M2ला म्हणजे मला माहिती आहे, म्हणजे मी पण इंजिनिअरिंग किंवा पॉली केलं आहे, माझा एक्सपिरियन्स राहिला आहे की आम्ही इंजिनिअरिंगला जातो आणि सगळ्यात जास्त भीतीच M2ची किंवा M1ची वाटते मुलांना. सो जे विद्यार्थी M2ला घाबरतात त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही? आता हे तर जनरलाइज गायडन्स केलं, पण M2 साठी तुम्ही स्पेशल काय सांगणार? M2 साठी सर आपण थोडंसं म्हणूयात की फॉर्म्युलेज वरती फोकस करूयात. एखादा जर चॅप्टर आपण शिकतोय तर तो का शिकतोय. सपोज तुम्ही आता इनडेफिनेट इंटिग्रेशन शिकताय, मग इनडेफिनेट इंटिग्रेशन म्हणजे नक्की काय आहे, बट तुम्ही डेफिनेट इंटिग्रेशन शिकताय मग नक्की ते काय आहे. आता तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल देतो. सपोज आपल्याला एखादा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. जर तुम्ही रेक्टँगल असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्हाला सर्कल दिला असेल, पण जर एखादा अनइव्हन जर का शेप दिला असेल तर त्याचा तुम्हाला एरिया कसा फाइंड करणार आहे, त्यासाठी काय आलं, इंटिग्रेशन आलं. मग त्याच्यासाठी आपण तो जो कन्सेप्ट आहे तो यूज करून आपण एरिया फाइंड करतोय. मग हे जर विद्यार्थ्याला समजलं की आपण हे जे करतोय ते का करतोय, तर त्याला इंटरेस्ट येतो. समजतंय की हा टॉपिक आपण शिकतोय. सपोज प्रोबॅबिलिटी आहे, तो आपण चॅप्टर शिकतोय, तर याच्यामध्ये आपण पॉसिबिलिटीज आहेत त्याच्यावरती अभ्यास करतोय. सपोज 52 कार्ड्स आहेत, मग त्याच्यामधून एक कार्ड घेतलं, मग ते कन्सेप्च्युअल न्यूमेरिकल मेथड चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला एक नंबर दिला असेल, सपोज 5032 हा एक नंबर दिलाय,
आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे की त्याचा स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. आता आपण 100चं 10 बोललो, 16चं 4 बोललो, पण एखादा अनइव्हन असा वेगळा कोणता तरी नंबर दिलाय आणि त्याचा जर का स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे तर ते आपण न्यूमरिकल मेथड या चॅप्टरमध्ये करतो. मग चॅप्टर हा शिकतोय, मग तो का शिकतोय, त्याच्यामध्ये इटरेशन्स वगैरे आहेत, तर ती जर एकदा लॉजिक जर समजलं आणि जर का मॅथ्सला घेताना थोडंसं मला वाटतं की ॲज अ गेम म्हणून जर तुम्ही घेतला किंवा ठीक आहे हा क्वेश्चन आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की चॅप्टर जो आहे किंवा त्याच्यातलं एखादं एक्झाम्पल आहे तर ते कसं सॉल्व्ह करायचं, कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं हे जमत नाही. मग मी बऱ्याच विद्यार्थ्यांना माझ्या क्लासमध्ये सांगत असतो की आपण क्वेश्चनला क्वेश्चन विचारूयात. बाबा हे एक्झाम्पल आहे तर डायरेक्टली सॉल्व्ह होतंय का, कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसतंय का, सिम्प्लिफाय होतंय का, फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह दिसतंय का. मग हे जर आपण क्वेश्चनला क्वेश्चन करत गेलो ना तर तो M2 एकदम बेस्ट पद्धतीने होणार आहे सर. ओके, खूप क्लॅरिटीनी सांगितलं तुम्हाला आणि खूप छान वाटलं मला पण ऐकून. म्हणजे बरोबर आहे, जसं तुम्ही म्हटलं प्रोबॅबिलिटी कुठे यूज होते. तर आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सॅम्पलिंग इन्स्पेक्शन असते. एखादा लॉट आला त्याच्यातले सॅम्पल उचला, जसं तुम्ही आता याचं म्हटलं एक अनइव्हन जर शेप दिला तर त्या पद्धतीचं तुम्ही जेव्हा मोठ्या लेवलवर काम कराल कंपनीजमध्ये भरपूरशा अशी सिच्युएशन्स येतात जिथे डेटा तुमच्याकडे स्कॅटर्ड फॉर्ममध्ये आहे, त्याला तुम्हाला स्टिप्युलेटेडमध्ये किंवा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये घेऊन जायचं आहे. तर मॅथमॅटिक्सचे रिअल अप्लिकेशन्स भरपूर जास्त आहे. इव्हन तुमच्या डे टू डे लाईफमध्ये पण आहे आणि सोबतच तुमच्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये तर फॉर शुअर आहेच. तर खूप छान पद्धतीने सांगितलं आणि धन्यवाद त्याच्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पण खूप जास्त हेल्प होईल. तर बघा मित्रांनो, म्हणजे जर मी अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला, सेकंड सेमिस्टरमध्ये माझी पण तुम्हाला रिक्वेस्ट राहील की जर काही चुका झाल्या असेल फर्स्ट सेमिस्टरला, माईट बी तुम्हाला कमी मार्क्स मिळाले असेल किंवा काही बॅकलॉग्स आले असेल काही एटीकेटी, तर ते तुम्ही सेकंड सेमिस्टर्समध्ये कव्हर करा. त्याला कॅरी फॉरवर्ड करू नका किंवा तो बॅगेज घेऊन जाऊ नका सेकंड सेमिस्टरला. सेकंड इयरला घेऊन नका जाऊ आणि सेकंड इयरमध्ये अजून चांगल्याने आपले जे ब्रँचेस सब्जेक्ट्स आहे त्याचा चांगल्याने अभ्यास करा. इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज फिगर आउट करा. पुढे चालून आपण यावर पण पॉडकास्ट वगैरे घेऊन येणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं पॉलिटेक्निक करा, कारण पॉलिटेक्निक इज अ फाउंडेशन फॉर युअर इंजिनिअरिंग आणि हे फाउंडेशन जेवढं स्ट्रॉंग राहील तेवढं चांगलं तुमचं इंजिनिअरिंग होणार आहे. सो विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच वैभव सर, तुम्ही तुमच्या टाईममधून विद्यार्थ्यांसाठी पॉडकास्ट शूट करायला वेळ काढला अँड थँक्यू सो मच एव्हरीवन.